अधिराज ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी दोन बॅटर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि दुसऱ्या बाजूला नॉन सेकंडला विश्वनाथ जाधव. तर गोलंदाजी मार्कवर असणार आहे तो म्हणजे गोलंदाज केतन. गोलंदाजी मार्कवर सामना 30 षटकांचा आहे. 2 वेळा एक गोष्ट आम्ही सांगितली आणि टॉस करताना सुद्धा दोन्ही कल्पना आहे या दोन्ही कर्णधारांना. चला मॅचवर करा शुभेच्छा सर्व प्रेक्षकांकडून. दोन्ही पंच रेडी आहेत. यस सर. काय सुरू आहे? चला अजून एक खेळाडू यायचा आहे का? चला या लवकर. अधिराज ग्रुप मला असं पहिल्यांदाच एवढ्या कारकिर्दीमध्ये दिसतंय गणेश काकड यांच्याकडे खेळाडू कमी आहेत. वी कांट बिलीव्ह. केतन पहिला चेंडू फुलटॉस हाताळलाय आणि तिकडे राहुल गोंड अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस कन्वर्ट केला मात्र फोर्स देऊ शकले नाहीये आणि बेनपट्टीचा राहुल सोडणार कसा? अफलातून जे झालं पहिल्या चेंडूवर विकेट. अधिराज ग्रुपचा हा संघ पहिल्या चेंडूवर वरचढ. बॅटर लगेच ज्या पद्धतीने गेलाय तसेच जर सगळे बॅटर गेले ना तर बराच वेळ वाचेल. हितेश गणेशकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याची पर्सनॅलिटी जर बघितली तर आमचा उत्तनचा अभिषेक पाटील दिसतोय. पहिल्या चेंडूवर यश. केतनला प्रमोट केलंय अगदी पहिल्या ओव्हरसाठी. लगेच भरपूर चेंजेस गणेश काकड यांच्या या संघामध्ये दिसत आहेत. सध्या बाळा आय थिंक आपल्या कमिटमेंटनुसार पुढे सरकलेत त्यामुळे बरीच जबाबदारी आता. राहुल गौंड असो प्रतीक असो त्याच्यानंतर मागच्या सामन्यात आपण बघितलं तडाखेबंद बॅटिंग ज्या बॅटरने केली ते म्हणजे तेजस. तोच तेजस येलो जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावितेही मिळतेय. धावसंख्येला सुरुवात ती म्हणजे टीम अष्टविनायक बॉईजच्या. मात्र सगळं लक्ष असेल ते म्हणजे एकूणच विश्वनाथ जाधववर. का बॅटिंग केली होती. 44 धावा कुठल्या पहिल्या मॅचमध्ये. याही मॅचमध्ये त्याचा तडाखा दिसणार का? त्याचा क्लास दिसणार का? पाहूया. दोन चांगले संघ आमने सामने. क्लॅश व्हायला पाहिजे, युद्ध व्हायला पाहिजे, लढाई व्हायला पाहिजे. सध्या अगदी जगामध्ये जी सामाजिक स्थिती आहे ती गोंधळाची आहे आणि असं असताना क्रिकेटचा स्तर अगदी कमी होत नाहीये. यावेळेला स्विच हिट केलाय मात्र फटका अगदी फसला होता. इथे भरपूर वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. विश्वनाथ जाधव नक्कीच थोडासा नाराज असेल की हा फटका काय एक्झिक्यूट होऊ शकला नाहीये. थोडासा वेगाचा वापर नक्कीच केला होता केतननं. मात्र इथे फटका खेळताना स्लाइट उशीर झाला किंवा काय. चिराग वर्तक अंडरआर्मचे बॉलर त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम चिराग. यावेळेला लाभ जरूर केलाय. चेंडू जास्त वेळ हवेत आहे मात्र तो नाही पोचणार कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. अगदी लखवा क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने अंगात आहे चिरागच्या आणि तो येतोय. त्याचं स्वागत. नो डाऊट त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलताय हे चांगली गोष्ट आहे. धावसंख्या 4 गडी बाद 1. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडाखा. क्रिकेट सुरू आहे.
एकमेकांवर कुरघोडी करणारा हे क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन अगदी अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक्झॅक्टली चेंडू बॅटला चाटला किंवा काही नाही. लेग बायचा इशारा. हितेश गणेशकर आजकाल अशा पद्धतीचे फटके खेळण्याचा ट्रेंड आहे, अगदी ट्रेंड आहे. मात्र हे बैठक शॉट म्हटलं तर एक नाव प्रकर्षाने अगदी घेईन, ते म्हणजे ओळी गावचा सितारा, भिवंडीचा वंडर बॉय, तो म्हणजे जेपी. यावेळेला चांगला चेंडू आहे, अगदी चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळे आहे, बाहेर कट झालाय. अप्रतिम गोलंदाजी, पहिले षटक अप्रतिमरित्या संपलंय. ही खासियत आहे ती म्हणजे गणेश काकडच्या नेतृत्वाची. अगदी केतनला प्रमोट केलं, पहिल्या मॅचमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये आणला होता, या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आणला. काय स्ट्रॅटेजी केली, काय प्लॅन केला आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी सक्सेस मिळवलं. एक गडीसुद्धा बाद केला आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त प्लॅन. मास्टर माइंड आहेत आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अफलातून फॅन आहे. अगदी भक्ती केली जाते. घरामध्ये देखील एक जबरदस्त फोटो. धावसंख्या 5, एक गडी बाद, 3 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे आगाशीचा प्रथम पाटील. प्रथमला वारंवार संधी दिली जाते. पहिल्या मॅच मध्ये काही अंशी निश्चित थोडासा मागणा ठरला होता, मात्र तरी देखील विश्वास आहे. इथे साठी फुलटॉस बॉल आहे. काय जबरदस्त स्क्वेअर कट केले, चेंडू फरार होतोय. अगदी कव्हर पॉइंट मधून सीमारेषा पार आलाय उत्तम ज्वेलर चौकार. होऊ शकलो. अगदी हा चेंडू जर बघितला तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र सपशेल अपयशी ठरला होता. फुलटॉस कन्वर्ट केला आणि काय हितेश बॅटचं ब्लेड ओपन केलं अफलातून. अगोदर पाहिलं की तो डाऊन द लेग जात होता, त्यानंतर निश्चितच बघितलं आणि थोडंसं जास्त शफल केलं आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिथून बॅटचा फेस ओपन करून एक जबरदस्त स्क्वेअर कट. अगदी 4 धावा. धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. ओ यावेळेला अफलातून चेंडू आहे. वेग बघा, अफलातून वेग आहे. अगदी हाच चेंडू मला टाकायचा होता हे दाखवताना प्रथम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बीट केलं या पेसनं. वेगवान वेगवान चेंडू. इथे गोलंदाजाला एक ऍडव्हान्टेज आहे, कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय एकूणच वारे वाहत आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्यामुळे गोलंदाजाला एक अतिरिक्त पेस मिळू शकेल. यावेळेला उंचीने बीट केलाय, उंचीने बीट केलाय. हा चेंडू जर बघितला तर वाईड आहे असं दर्शवत आहेत पंच. लगेच रिव्ह्यू घेतला. येस, प्लेयर्स रिव्ह्यू आहे. येस, पंचांनी वाईड घोषित केला होता, त्यामुळे प्लेयर्स रिव्ह्यू आहे. वी आर चेकिंग. DBN लाईव्हच्या एकूणच सेटअपकडे वळूया आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, किती उंची आहे या चेंडूची. अगदी त्या गोष्टी चेक केल्या जातील. आमचे तिसरा पंच जेवतायत, टेन्शन घेऊ नका. मात्र निश्चितच आपण इकडे धनंजय आहे, तसेच आमचे MCCचे कार्यकर्ते आहेत, त्या गोष्टीकडे लक्ष घालतील की एक्झॅक्टली हा चेंडू वाईड आहे किंवा नाही. कारण जी उंची फलंदाजाची आहे ती उंची देखील चेक केली जाईल. किती चेंडू आपटला होता इथे प्रथमना. ऑनफिल्ड अंपायरना यावं लागेल प्लीज. काही डिफिकल्टीज असतात, त्या डिफिकल्टीजवर निश्चितच मात करायला हवी आणि त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. एक्झॅक्टली घडलं काय होतं, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला होता नो डाऊट, मात्र क्रीजमध्ये भरपूर आतमध्ये खेळण्याचा हा प्रयत्न बॅटर हितेश गणेशकरचा आणि तिथून
त्याची उंची आणि एकूणच या चेंडूची उंची, त्याची लेवल काय होती, तो किती उंच होता, या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे. आता ऑनफिल्ड अंपायर स्वतः एकूणच या गोष्टीचा नक्कीच निकालात काढतील अशी अपेक्षा खाली देत आहेत. खालीद सर, कारण 2 कॅमेरा अँगल आहेत DBN लाईव्हच्या माध्यमातून, त्या दोन्ही अँगलला ही गोष्ट चेक केली जाते की ही जी उंचीचा जो फॅक्टर आहे तो किती योग्य आणि किती अयोग्य. स्क्वेअर पंचांच्या माध्यमातून मात्र इथे व्हाईट बॉल घोषित करण्यात आला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. उंची जास्त होती त्यामुळे व्हाईट बॉल आहे. त्यामुळे इथे रिव्ह्यू लॉस्ट होतोय तुमचा, कारण बॅटर आपण बघतोय भरपूर किटच्या आतमध्ये होता आणि ही गोष्ट सुद्धा अगदी दाखवली जाते DBN लाईव्हच्या माध्यमातून. एवढी पारदर्शकता असली पाहिजे आणि त्यासाठी आपण बघतोय ज्या वेळेपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालंय त्या वेळेपासून पंचांना देखील अतिशय चांगला सपोर्ट मिळतोय आणि एकूणच संघांना देखील त्याचा फायदा मिळवता येतोय. कारण टेक्नॉलॉजी जर आहे तर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि जर त्याचा सजग पद्धतीने वापर होत असेल तर ते चांगलंच. कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता बघतोय सगळ्या टेक्नॉलॉजी, अगदी लेग बिफोर विकेटसाठी निश्चितच अप्रतिम टेक्नॉलॉजी यूज होते. हॉकाय तंत्रज्ञान देखील यूज केलं जातं, अगदी स्पीडोमीटर यूज असतं. त्यामुळे हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 10. दुसरं षटक मैदानात सुरू आहे प्रथमच्या रूपानं. विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला ऑन द पॅड येतोय किंवा काय, लेट्स सी द अंपायर डिसिजन. भरपूर वेगवान चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय. यस, लेग बायचा इशारा. अवांतर धाव इथेही मिळणार आहे. धावसंख्या 11, गडीबाद 1. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. ही 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. फक्त 3 षटकांची मॅच आहे. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देतोय K11 नालासोपारा टीम. आलात का तुम्ही? टीम कॅप्टन चला या आमच्याशी संपर्क साधा. टीम कॅप्टन K11 नालासोपारा. तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड 11. टीम कॅप्टन या प्लीज. आय थिंक येस, जेम्स बॉन्ड संघामध्ये आय थिंक मिरॉटचे खेळाडू मला पाहायला दिसतील. अश्विन येत आहेत. बरेच क्रिकेट सुरू आहे, बऱ्याच भागांमध्ये क्रिकेट सुरू आहे, त्यामुळे अक्षरशः दमछाक होते क्रिकेटपटूंची. मात्र हा त्यांचा कॉल आहे की किती क्रिकेट खेळायचा आणि किती नाही. यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, धावा किती हा एकमेव प्रश्न. चेंडू अगदी सीमा पार, युरो पॉवर, षटकार. इथे धावा येणं अपेक्षित होतं आणि त्या धावा अष्टविनायक बॉयज संघासाठी येत आहेत. हितेश गणेशकर आपण बघतोय चांगली बॅटिंग. मात्र दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव, बराच काळ तो नॉन स्ट्राईक एंडला होता, मात्र नंतर आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हा अफलातून षटकार. प्रथमवर आक्रमण केलं जातं, इथेही धावा मिळतील, 4 धावा. अगदी या एकूणच स्पर्धेमध्ये धावांचा पूर टाकताना विश्वनाथ जाधव. त्याची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली पहिल्या मॅच मध्ये 44, याही सामन्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा. व्हॉट अ बॅटर. इनिंग मध्ये आतापर्यंत 55 धावा विश्वनाथच्या एकूणच बॅट मधून आलेत. ग्रेट बॅटर, ग्रेट शो आणि प्रत्येक मैदानात त्याचा धबधबा असतो. मैदान कोणतेही असो, नावाची चर्चा असते. यावेळेला देखील अगदी स्विच हिट बघतोय, अगदी वेगवान आहे, अगदी वेगवान आहे. बरोबर त्या रोलरच्या खालून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी हा अपेक्षित चौकार विश्वनाथच्या बॅट मधून. ग्रेट बॅटिंग. या चौकारांना संघाची धावसंख्या अगदी वाढतीये, ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे तब्बल 25 या आकड्यावर. पहिल्या षटकात धावा जर बघितल्या
तर अगदी 5 होत्या. मात्र या षटकात प्रथम पाटीलनं भरपूर धावा खर्च केल्या. याचं कारण दिशान टप्प्यावर कंट्रोल नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी त्याची बॉडी लँग्वेज ती दिसली नाही आहे. पहिल्याही मॅचमध्ये जर बघितलं तर निश्चितच 20 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, त्याच्यावर भरोसा दर्शवला. मात्र अपेक्षित कामगिरी नाही आहे, विचार करावा लागेल. कारण ही स्पर्धा अशी आहे, इथे पराभूत झालात तर अगदी घरचा रस्ता आहे. त्यामुळे निश्चितच वेगवान हालचाली कराव्या लागतील. संघाची धावसंख्या झाली 2 षटकानंतर 25. येणारे षटक किती धावांचा असेल आणि ते षटक असेल सत्यमच्या हातामध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव शो सुरू आहे. पहिल्या सामन्यात 44 धावा, याही सामन्यात 5 चेंडू 15 धावा. दुसऱ्या बाजूला हितेश गणेशकर 7 धावा नाबाद, चांगली साथ देतोय. ओपन हाफ पाहायला मिळतोय आजच्या दिवसात. अनेक मातब्बर खेळाडू एका छत्राखाली आलेत, MCCच्या छत्राखाली आलेत. अनेक मान्यवरांची मांदियाळी, आमच्याकडे ते चेक्स देखील आलेत. लाख रुपयाचा चेक, 50,000 रुपयाचा चेक, 30,000 रुपयाचा चेक. मात्र त्याच्यावर सध्या सही नाही आहे, कारण मंडळाकडे खजिनदार नाही आहे. कारण सगळेच अध्यक्ष आहेत. विचार करा, 70 सह्या. मला वाटतं चेकच्या मागे करावं लागतील त्या 70 सह्या. ओ यावेळेला हा फटका एक्झिक्यूट झालाय जरूर, मात्र हा जेल झालाय. चांगला जेल टिपला. इथे धावा नक्कीच वाचवलेत. अगदी 4 धावांची जवळजवळ मोहर होती. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक, अगदी ऐन वेळेला निवड झाली त्याची आणि हा झेल टिपलाय. घरून येताना तो एवढा कॉन्फिडंट होता की त्यांनी शूज देखील आणले नाही. माइंडचं मला माहिती नाही, मात्र आमच्या डीजे वाल्याचे जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना, माणूस मुरलाय, अगदी मुरलाय. किती गावचं पाणी प्यायलाय देव जाणे. चला धावसंख्येकडे लक्ष देऊया. धावा आहेत 25, गडी बाद 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे राहुल जॉन. पाहूया त्याच्या बॅटमधून किती धावा येतात. मात्र दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला विश्वनाथ जाधव आहे. चला बॅटर आलाय, आता गोलंदाजी साठी सज्ज व्हा सत्यम. गणेश काकड एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खुद्द चांगले आयोजक आहेत आणि मुलांना घडवतात. अगदी समाजाप्रती असलेले त्यांचे हे प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी दाखवलंय. नेक्स्ट बॉल रॉंग वन आहे, नाही पिक करू शकले. इथेही चांगले क्षेत्ररक्षण झाले. डिरेक्ट हिटसाठी गेलेत, मात्र 1 धाव मिळणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 22चा इशारा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. गणेश काकडी संभ्रमात आहेत की हे रॉंग वन कसे आता पकडायचे. कारण सत्यम म्हटलं तर अगदी व्हेरिएशन दाखवतो. सत्यम वारंवार प्रयत्न करतोय, कारण उजव्या हाताचा बॅटर आहे, त्यामुळे प्रोटेक्शन बघा. डीप फाईन लेग आहे, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट सुद्धा आहे. डीप स्क्वेअर लेगला सुद्धा क्षेत्ररक्षक, डीप बॅकवर्ड पॉईंटला आपण बघतो एक वाईल्डिश क्षेत्ररक्षक ठेवलाय. म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट मागे, विकेटच्या मागे जास्त प्रोटेक्शन दिलं जाते. याचा कारण विश्वनाथ जाधव. डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा लावण्यात आलंय. इंटरेस्टिंग फील्ड आहे, पाहूया काय करताय. नेक्स्ट बॉल. स्विच हिट साठी गेले क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र त्याला बीट करून चेंडू जाणार आहे सीमारेच्या पार. अगदी धावा या बॅटला आहेत, त्यामुळे आलाय उत्तम ज्वेलर चौकार. राडा घातला विश्वनाथ जाधवनं. 6 चेंडू 19 धावा नाबाद. संघाची धावसंख्या 30. 3 षटकांची मॅच आहे आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सत्यमच्या रूपानं ही धावसंख्या चांगली होत चालली आहे. या मॅच मध्ये विशाल दागावकर म्हणजे बाळा नाहीये,
त्यामुळे प्रतीक असो, तेजस असो, त्यानंतर राहुल गौंड असो, यांना जबाबदारी उचलावी लागेल. पुन्हा एकदा रॉंग वन आहे. चेंडू अगदी आपण बघतोय बॅटवर नाहीये. एक धाव इथेही पूर्ण होताना दिसते. इथे मात्र लगेच थ्रो दिला जातोय. फलंदाज बाद होईल, मात्र इथे स्ट्राईक अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्यात यश मिळवलंय. ते म्हणजे विश्वनाथ जाधवना परतावं लागेल बॅटर राहुल जॉनला. विकेट डाऊन. Man from Mira Binder, Mr. Amay Agashe. सेकंडला असेल तो विश्वनाथ जाधव. सगळी सूत्र हातामध्ये. पुन्हा एकदा रॉंग वन आहे. इथे मात्र ऑन द खेळून काढलाय. हवेत आहे चेंडू. प्रतीक आहे झेल खाली, नाही सोडणार झेल. विश्वनाथ जाधव सुद्धा परतलाय. भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि योग्य वापर केलाय तिथे प्रतीकने या गोष्टीचा. सनग्लासेस ऑन होते, कॅप ऑन होती, हे गिअर्स त्याचे ऑन होते. त्यामुळे एक सुंदर झेल आणि इथे संपुष्टात खेळी होते. ती म्हणजे विश्वनाथ जाधवची. अगदी 20 धावा केल्या आपल्या संघासाठी. 31 धावांवर गडीबाद झाले 4. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, थँक्यू. उद्योजक. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. आणि खेळण्यासाठी नवीन बॅटर संतोष जाधव उर्फ पिन्या. एक अष्टपैलू खेळाडू आणि भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स. संतोष जाधव असो, विजय जाधव असो, ही बंधूंची जोडगोळी. भरपूर क्रिकेट गाजवलं. आणि विजय जाधव जर म्हटलं तर सध्या अगदी समाजकारणात व्यस्त आहेत. मात्र त्यांच्यातला क्रिकेटपटू आम्ही मिस करतोय. आजही उतरले तर नो डाऊट चांगले क्रिकेट खेळतील, याबद्दल शंका नाही आहे. मात्र भरपूर क्रिकेट खेळलेत आपल्या कारकिर्दीत. मात्र सध्या जबाबदारी आहे. अगदी त्यांच्या मार्फत कव्हर करण्यात असलेले इव्हेंट सुपर्ब असतात. अगदी नवरात्रोत्सव असो, त्यानंतर दहीहंडी उत्सव असो, भरपूर मोठं नाव आहे विजय बबन जाधव. संतोष जाधव, पिन्या शेवटचा चेंडू फेस करतोय. जागा बनवली होती, चेंडू हवेत आहे. मात्र किती धावा इथे मिळतील. चेंडू ट्रॅव्हल होतोय आलाय चौकार. अगदी लकी चौकार, उत्तम ज्वेलर चौकार. 4 धावा. पस्तीस 36 धावांचं लक्ष्य असेल 3 षटकामध्ये, म्हणजे 12 धावा प्रति षटका मागे ही मॅच इथे बनली आहे. कारण या शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. इथून या मॅचचा रिझल्ट काय असेल ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल. मात्र चला नेक्स्ट मॅचच्या कॉलकडे वळूया, टॉसकडे वळूया. K11 नाला सुपर टीम आली का? अन्वय जरा लक्ष घाल मित्रा. कॅप्टन कुठे आहे? कारण जेम्स बॉन्ड नागेश 11च्या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. अश्विन यादव. आज आपल्याला निश्चितच सिद्धिविनायक मिरावट संघ पाहायला मिळेल त्या नावाने खेळताना. त्यांचंही स्वागत आहे. K11 नाला सोपारा. आलात का तुम्ही? येस आलेत. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. चला दीपीजी वर्धक राईट क्लिक जे प्रोप्रायटर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय आणि हे जे राईट क्लिक आहे ना, या राईट क्लिकचे ओनर दीपेशजी वर्तक यांच्या शुभ हस्ते चेक करा प्लीज. एका बाजूला राईट क्लिक आणि दुसऱ्या बाजूला MCC असा कॉल द्यायचा आहे. एका बाजूला संघ आहे जेम्स बॉन्ड, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे K11 नालासोपारा. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. कोण कॉल देते? अश्विन कॉल देतो ते. MCC इज द कॉल. ओहो कॉइन उभा राहिलाय, क्या बात आहे. दीपेशजी वर्तक काहीतरी अचंबित करणारं काम करतायत. MCC इज द कॉल आहे, मात्र आलाय राईट क्लिक. बाबा तो राईट क्लिकचा ओनर आहे, विसरलायस तू मित्रा. त्यामुळे येस नाणेफेक जिंकलंय K11 नालासोपारा संघांना. 4 षटकांची मॅच असणार आहे. टीम तुमची रेडी असेल. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. धन्यवाद. मात्र आज काय वाटतंय? मैदान चांगलं आहे आणि निश्चितच नो डाऊट ही स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? बरंच क्रिकेट तुम्ही खेळत असता, मात्र तरी सुद्धा यंदाचा हंगाम कसा राहिलाय आणि स्पर्धेविषयी? ही स्पर्धा चांगलीच असते. दरवर्षी आम्ही खेळतो तर खेळायला मजा येते खूप. आणि सध्या यंदाचा हंगाम कसा चालू आहे तुमच्या टीमचा? चांगलं चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप सारे शुभेच्छा आणि रेडी राहा. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजे. मात्र हे खास वेलकम किट आमच्या एकूणच आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देताना आनंद होतोय, याचा आस्वाद घ्या. थँक्यू व्हेरी मच. तसेच अश्विनला देखील हे वेलकम किट आपण हँडओव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच. दीपेशजी वर्तक आपण प्लीज आसन असता. अश्विन आज पूरी टीम अवेलेबल है? जी हाँ. और अच्छा खेलिए प्लीज. थँक्यू. तर सेंटर न्यूज अशी आहे, K11 नालासोपारा संघांना नाणेफेक जिंकलंय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढची मॅच 4 ओव्हरची मॅच असेल. कुठेही जाऊ नका. DBN वर तुम्ही पाहत राहा ही झकास स्पर्धा MCC आगाशी. थँक्यू. ओव्हर टू यू मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच. संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या 4थ्या दिवसामध्ये. मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहतायत कैलासवासी जयेश जयू घरत भावपूर्ण श्रद्धांजली. काल आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रामध्ये जबरदस्त खेळ केला अर्नाळा टीमने आणि पालघर जिल्ह्यात 2 संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण धमाका बिग बॅश छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या मैदानात आज जबरदस्त सामने पाहायला मिळतील. 2 सेमी 1 फायनल. 13 लाख रुपये पहिलं पारितोषिक कोणाच्या नावावर, मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कोणाच्या नावावर असेल ते पाहण्यासारखं असणार आहे. साईनाथ अर्नाळा टीममधून करण वैती सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. काय अफलातून तो झेल त्यांनी घेतला होता. जॉन्टी रोडची आठवण करून देण्याचा जबरदस्त फ्लाइंग कॅच आपण पाहू शकलात. आज भरपूर काही पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. अधिराज ग्रुप सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 36 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अष्टविनायक बॉयज या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर 35 धावा फलकावर 36 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. प्रतीक घरत आणि लेफ्ट हँड बॅटर गेल्या मॅचचा हिरो मिस्टर संदीप सँडील आपण पाहतायत. प्रतीक घरत या मॅचमध्ये काही गुणवत्ता सिद्ध करेल याकडे लक्ष असणार आहे. आपण पाहतायत सध्या MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम 2026. पहिलाच बॉल अमेय आगाशे. पहिलाच बॉल ओसे घेणारा होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ विशू जाधवच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. एक भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. सध्या चर्चेत असलेलं नाव, कमी वेळेत कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलं असा खेळाडू सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या हाताने पुन्हा एकदा बॉल तयार. 3 षटकांचे सामने 12च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत मिस्टर राहुल जॉन. मॅग्निफिसंट कॅच. प्रतीक घरत फ्लॉप करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवर मिळते विकेट. फलंदाज बाद. Dame un grr. Un qué? Un grr. Un qué? Dame un tuk ta ta tuk ta tuk tuk ta ta tuk ta tuk 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 tuk
चांगली यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्यामुळे आपण पाहताय बॅटचं टॉप एज आणि राहुल जॉनच्या हातामध्ये सेफ अँड सुपर कॅच पाहायला मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन. राहुल गोंड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, गणेशजी काकड सर नेहमीच या खेळाडूवर विश्वास ठेवतात. प्रमोट केलंय ते 3ऱ्या क्रमांकावर. अमेय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवणारी गोलंदाजी सध्या तरी होताना पाहायला मिळते उजव्या हाताने. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. 1 बाउन्सने फील्ड करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येत नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी 0. अकाउंट ओपन झालेलं नाहीये. दबावात्मक स्थिती निर्माण केले गोलंदाज अमेय आगाशेने. चांगली गोलंदाजी करत असताना सध्या ओपन क्रिकेट खूप फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, एक उंच सकल बांध्याचा, चांगली पर्सनॅलिटी, तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला बॉल होता. ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह खेळले, थ्रू दी कव्हर. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बऱ्याच वेळेनंतर राहुल गोंडच्या बॅटमधून 1 रन मिळते ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर 1 36 धावांचं पाठलाग करत असताना आकाश पांडाला आपण पाहू शकतायत एक्स्ट्रा कव्हरला. सध्या आपण पाहिलं तर सँडी ज्या फॉर्मामध्ये आहे, लयबद्ध झालाय. गेल्या मॅचमध्ये आक्रमकता सिद्ध केली होती. ओम साई प्रदीप 11 या टीमच्या बरोबरीने ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात तो खेळला होता, हवेच्या बरोबर, मात्र जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा त्याने दाखवला होता. अमेय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आज लेफ्ट हँड बॅटरसाठी हवेचा झोत पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आज के11 नालासोपारा या टीममधून चेतन पाटील, ब्रँड ऑफ सरपाडा मात्र खेळताना पाहायला मिळतील. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने आपण पाहताय चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. दोन्ही फलंदाजाने अकाउंट ओपन केलंय 36 धावांचा पाठलाग करताना. सध्या जर आपण पाहिलं तर या वेळेला शांत चित्ताने खेळ सुरू आहे, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये तेवढंच फलंदाजांमध्ये पोटेन्शियल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो. मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करतोय. पहिलं षटक सफल आणि यशस्वी पाहायला मिळतं. अमेय आगाशेच्या गोलंदाजीचं अप्रतिम खरपूस समाचार घेऊच शकले नाहीत. परिपूर्ण मात्र लगाम लावला धावांवर. चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. यश मिळालं ते पहिल्या षटकामध्ये. सुपर बॉलिंग, प्रति गरजसारखा एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवला आणि सध्या आता विश्वनाथ जाधव गॉगल काढतायत. अर्थातच पंचांकडे सुपूर्द करतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी राहतील. के11 नालासोपारा या टीममध्ये आज चेतन पाटील जबरदस्त एक खेळाडू आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम सरपाडा. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पंकज पाटील पालन यांना आपण पाहता टेंबोडे एक्सप्रेस ज्यांच्या नावावर यंदा अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये एक पहिलीच बाईक आपल्या नावावर करताना पाहायला मिळाला. त्यानंतर राकेश प्रभू मॅन फ्रॉम घिवली बोईसरमधील एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला जबरदस्त खेळाडू आपण पाहू शकतायत. अनेक मात्र ज्यांनी मैदानं गाजवलेत तो खेळाडू पाहायला मिळेल. तर सुमित डेकळे बाहुबली यांना आपण पाहू शकणार आहोत. अतिशय मात्र चांगलं क्रिकेट, गुड कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रिन्स 11 कासारवडवली या टीममधून तो खेळला. ग्रामीण धमाका बिग बॅश. धारावे या टीममधून खेळत असताना सातत्याने आपण पाहू शकलात. प्रथमेश ठाकरे गुड्ड्या यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. वारेटचा वंडर बॉय राहुल पाटील भिनार आणि सध्या आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. त्यानंतर सूरज पष्टे मॅन फ्रॉम घोटगाव, कुणाल मांजे मॅन फ्रॉम सावरोली, दीपेश जाधव आणि संतोष जाधव अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आपण पाहिलं आदेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले 3. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 33. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करू शकेल, परंतु गोलंदाज विश्वनाथ जाधव. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. समोरून फिरवलाय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 3 रन झाले सध्या आपण पाहतायत. विश्वनाथ जाधव विथ द बॉल आणि विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स.
हा बॉल आपण पाहिला व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर आहे, कारण एक लाईन असल्यामुळे आपण पाहू शकताय तिथे व्हाईट शफल व्हाईट नाही आहे आणि त्यामुळे सध्या तरी आपण पाहिलं तर फलंदाजाला त्याचा बेनिफिट खूप मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र समोरून फिरवलाय, हीच खासियत आहे फिंगरचा चांगला वापर करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 4 या धावसंख्येवर. 4 रन. पुन्हा एकदा खोलवर चेंडू होता, सरळ बॉल निघून जाईल संतोष जाधव पिण्याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ज्या संदीपने गेल्या मॅचमध्ये कणखर फलंदाजी केली होती त्याच फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा इथे धावांवर लगाम लावण्यासाठी मजबूर केलंय. हात खोलण्याची नामी संधी दिलेली नाहीये. ग्रेट बॉलिंग. लाईन अँड लेनचा राजा विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा समोरून मात्र फिरवतोय. नच बली है जिसे कहा जाता है. अक्षरशः मात्र यावेळेला संडीला थांबवलंय, क्रीजमध्ये मात्र नाचवलं गेलंय आणि इथून काय बॉल डिलिव्हर्ड केलेत. अगदी एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना एकच धागा पकडून ग्रेट बॉलिंग. बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. यस JP सर वळतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आलेत, बॅटने प्रॉपरली धावा आलेल्या नाही आहेत आणि त्याचं बेनिफिट मात्र यावेळेला मिळत असताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ बॉल पुन्हा एकदा डॉट बॉलच्या माध्यमातून, कारण विश्वनाथ जाधवने या खेळपट्टीचा चांगला उल्लेख केला होता. काल श्रेयस सिंधुळकरने सुद्धा खूप चांगला उल्लेख केला या खेळपट्टीचा. पिच क्रिएटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यामध्ये आर्यन असेल, निनाद राऊत असतील, प्रितेश असतील, दर्शन म्हात्रे असतील, सनिकेत असतील, त्यानंतर आपण पाहिला तर अयान असतील आणि पुरापाडा मित्रमंडळ त्यांनी मात्र ही खेळपट्टी जी बनवली ना ती सपाट खेळपट्टी पाहायला मिळते. असं दुरून जर आपण पाहिलं तर असं वाटेल की सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, परंतु ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा खूप चांगला कौशल्य दाखवण्याची जी संधी प्राप्त होते ती संधी निर्माण झाली. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. ही खेळपट्टी अशी समान न्याय देणारी खेळपट्टी सध्या तरी आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 5 आणि इथून डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. जणू काही विकेटकीपर आणि गोलंदाजांमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे हेच दृश्य सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. कारण पहिल्या षटकात कमी धावा आल्या. अमय आगाशेने जी गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली आणि त्यानंतर विश्वनाथ जाधव आणि आता अक्षय राजभर यांना आपण पाहत आहेत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. धीरज जास्त सध्या आपण पाहतायत. हितेशला आपण पाहू शकाल आज या संघामध्ये त्याची वर्णी लागली गेले. नीरज कुमार कलवा यांना सुद्धा आपण पाहतायत. राहुल जॉन आहे, संतोष जाधव पिन्या चांगली मात्र यावेळेला आपण पाहतायत. अक्षय घरतला आपण पाहतायत. आकाश पांड्याला आपण पाहू शकाल. आणि चांगले खेळाडू या संघामध्ये सध्या दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू, परंतु वर्चस्व सध्या तरी आपण पाहिलं तर या वेळेला आहे अष्टविनायक बॉयज या टीमच्या बाजूने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 6. 30 रनची आवश्यकता. 3 बॉल 30 रन. राहुल आदवडे यांना सुद्धा आपण पाहताय शॉट थर्ड मानला. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु वेळ निघून गेले आणि सँडीच्या बॅटमधून मात्र हा चांगला षटकार. 6 धावा. युरो पॉवर षटकार. पुन्हा एकदा अक्षय राजभर यावेळेला ऑन साईडला वेट अँड वॉच केलं. या अगोदर अशीच षटकारांची आवश्यकता होती, परंतु तसं काही करू शकले नाहीत आणि आता फक्त फॉर्मॅलिटी यावेळेला बाकी राहील. संघाची संख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेले. बरोबर बॉलला रीड केलं होतं.
चांगला बॉल घ्यायला हाताळला होता परंतु वेट अँड वॉच करत 11 नाला सोपारा वर्सेस आपण पाहणार आहोत एका साईडला जेम्स बॉन्ड 11 या दोन टीमच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत. जयेश शिजवाल यांना आपण पाहणार आहोत. मीरा भाईंदरची साईड आपण पाहत आहेत. यश जाधव असेल, कुणाला तडियाळ, अश्विन यादव, दीपेन राठोड आणि अशा प्रकारे यावेळेला आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केल्या गेल्या अष्टविनायक बॉयज या टीमने फर्स्ट हाफ आपण क्लिअर केलाय. आता सेकंड हाफकडे आपण वळणार आहोत आणि चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना K11 नाला सोपारा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका साईडला दीपेन राठोड असतील, आदित्य आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर समर्थ देसाई, त्यानंतर मोहित ला आपण पाहू शकणार आहोत. मोहित तुष्यम, तनिष सिंग, नागेश गरद, दर्शन मात्रे अशा पद्धतीने मात्र ही साईड आपल्याला पाहायला मिळेल.